तर मित्रांनो, आज चाललो होतो बहिणीला गावाला सोडायला. जात असताना वळसंगच्या पुढं दानम्मा देवीचं एक मंदिर लागते हो. गाडी साईडला घेतली, नारळ, अगरबत्ती आणि साखर हे आजीबाईकडून घेतलं आणि मंदिरात आलो. आल्यानंतर मित्रांनो, आता ही मंदिर दानम्मा देवीचं कसं आहे तेवढं कमेंट करून सांगा आणि लागलंच फॉलो पण करून टाका. पहिल्यांदा मग दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर तेवढं पुजाऱ्याकडे ओके मध्ये नारळ फोडून घेतला आणि नारळातलं पाणी पण पिलं. आता ह्या मंदिराची खासियत सांगायची म्हणजे मंदिराच्या खालनं पाणी वाहते मित्रांनो, आणि ते पण एकदम शुद्ध, सगळं पाण्यातलं दिसत होतं बरं का. फायनली मग बहिणीच्या घरी ओके मध्ये पोहोचलो. बहिणीच्या घरापासून 200-300 मीटरवर मामाचं पण घर आहे. लागलंच मामाच्या पण घरी गेलो होतो. तर इकडं मामाची सगळी गँग इकडं खेळायला लागली होती रगोली. काय मग यांच्यासोबत रगोली पण खेळली. रगोली खेळून झाल्यानंतर आलो तो रानात आल्यानंतर तेवढ्या तिकडे इलंचींचं झाड दिसलं. मग काय चढलो झाडावरती ओके मध्ये. पण इलांचींचा काढा गेलो, इलांचींचा निघल्याच नाही त्या मित्रांनो. साईडला द्राक्षाची बाग असल्यामुळे द्राक्षाच्या बागेत पण गेलो. तर मित्रांनो, आज चाललो होतो बहिणीला गावाला सोडायला. जात असताना वळसंगच्या पुढं दानम्मा देवीचं एक मंदिर लागते हो. गाडी साईडला घेतली, नारळ, अगरबत्ती आणि साखर हे आजीबाईकडून घेतलं आणि मंदिरात आलो. आल्यानंतर मित्रांनो, आता ही मंदिर दानम्मा देवीचं कसं आहे तेवढं कमेंट करून सांगा आणि लागलंच फॉलो पण करून टाका. पहिल्यांदा मग दर्शन घेतलं. दर्शन झाल्यानंतर तेवढं पुजाऱ्याकडे ओके मध्ये नारळ फोडून घेतला आणि नारळातलं पाणी पण पिलं. आता ह्या मंदिराची खासियत सांगायची म्हणजे मंदिराच्या खालनं पाणी वाहते मित्रांनो, आणि ते पण एकदम शुद्ध, सगळं पाण्यातलं दिसत होतं बरं का. फायनली मग बहिणीच्या घरी ओके मध्ये पोहोचलो. बहिणीच्या घरापासून 200-300 मीटरवर मामाचं पण घर आहे. लागलंच मामाच्या पण घरी गेलो होतो. तर इकडं मामाची सगळी गँग इकडं खेळायला लागली होती रगोली. काय मग यांच्यासोबत रगोली पण खेळली. रगोली खेळून झाल्यानंतर आलो तो रानात आल्यानंतर तेवढ्या तिकडे इलंचींचं झाड दिसलं. मग काय चढलो झाडावरती ओके मध्ये. पण इलांचींचा काढा गेलो, इलांचींचा निघल्याच नाही त्या मित्रांनो. साईडला द्राक्षाची बाग असल्यामुळे द्राक्षाच्या बागेत पण गेलो.